भारतात आणि सायप्रसमध्ये आज मीटिंग झाली. या मीटिंगमध्ये सायप्रस या देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान पुरस्कार पंतप्रधानांना देण्यात आला. सायप्रस या देशाचे राष्ट्रपती निकोस क्रिस्टोडोलाइस यांच्यात आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात द्विपक्षीय वार्तालाप झाला. यामध्ये त्यांनी आंतरराष्ट्रीय कानून, लोकतंत्र, संयुक्त राष्ट्र चार्टर्स आणि स्थायी विकास यांच्यात करार केला. दोन्ही देशांमध्ये महत्त्वाचे करार झाले. व्यापार, निवेश, विज्ञान, संस्कृती, डिजिटल सहयोग, स्टार्टअप्स, रक्षा, फिनटेक, टेक्नॉलॉजी आणि जनसंपर्क यांसारख्या क्षेत्रांमध्ये दोन्ही देशांचा सहयोग होईल असे करार करण्यात आलेले आहेत. भारत आणि सायप्रस आणि ग्रीस या देशांनी मिळून एक परिषद स्थापन केली आहे. त्याचं नाव आहे IGS. ही परिषद स्थापन करण्यात आलेली आहे. SBIने त्यांच्या व्याजदरामध्ये 50 बेसिस पॉईंटची कटौती केलेली आहे आणि FDचे व्याजदरसुद्धा त्यांनी कमी केलेले आहेत. भारताचे आज थोक महागाई दर म्हणजे WPIचे आकडे जाहीर झाले. त्यांच्या हिशोबानं महागाई दराचं घट झालेलं आहे. 0.39 पॉईंटची घट झालेली आहे. ही घट मागील 14 महिन्यांच्या सगळ्यात खालच्या पातळीवरची घट आहे. ही घट होण्याचे कारण आहे वस्तू आणि ऑइलमधील आणि प्रायमरी प्रोडक्शनमध्ये कमतरता असल्यामुळे ही घट झालेली आहे. भारतामध्ये 1 ऑक्टोबर 2026 पासून जनगणना सुरू होणार आहे. ही जनगणना 2 टप्प्यामध्ये होणार आहे. पहिली जनगणना 1 ऑक्टोबर 2026 मध्ये चालू होणार आहे. ही जनगणना लडाख, जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या ठिकाणाहून चालू होणार आहे आणि 1 मार्च 2027 पासून इतर देशाच्या विभागामध्ये ही जनगणना चालू होणार आहे. या डेटमध्ये फेरबदल होऊ शकतात. चला तर मग निफ्टीचे चार्ट ॲनालिसिस करू. निफ्टीने एक आज अप ट्रेंड दिलेला आहे. निफ्टीनं आज 24,822चा रजिस्ट्रेशन ब्रेक करून 24,957चा रजिस्ट्रेशन टच केलेला आहे. आता त्याचा सपोर्ट होईल 24,822 हा सपोर्ट होईल. रजिस्ट्रेशन 24,960 होईल. डे चार्टचा आणि हे आवरली चार्ट आहे. हँगिंग मॅन कॅन्डलस्टिक पॅटर्न तयार झालेला इथनं मार्केट पडून परत सपोर्टपासून वर जाऊन एक अप ट्रेंड मूव्ह देऊ शकतो. बुलिश मार्क जो कॅन्डलस्टिक पॅटर्न तयार झालेला एक अप ट्रेंड येऊ शकतो यामध्ये देतो. आता आपण FIDIचा डाटा बघू. FIने आजच्या दिवसात 5,780ची बाईंग केलेली आहे आणि DIने 5,780ची बाईंग केलेली आहे. DIने 2,538ची सेलिंग केलेली आहे. FI आता 3 दिवस झालं सेलिंग करायला. DI 3 दिवस झालं बाईंग करत आहेत. एक